नमस्कार, मी श्री बुंदेले गुरुजी, गुरुदत्त ज्योतिष केंद्र वाघोली पुणे चा संचालक. आजपासून आपण नवरत्नाची माहिती घेऊ. चे पहिले रत्न माणिक. सूर्यग्रहाचे सर्वात शक्तिशाली आणि तेजस्वी रत्न माणिक रत्नाचे महत्त्व. माणिक हे सूर्याचा प्रमुख रत्न मानले जाते. हे आत्मविश्वास, नेतृत्व क्षमता, प्रतिष्ठा, मान सन्मान, यश आणि सरकारी क्षेत्रातील प्रगती वाढवते. यामुळे व्यक्तिमत्वात तेज आणि आभा येते, निर्णय क्षमता वाढते आणि जीवनात स्थिरता येते. कोणासाठी लाभदायक? ज्यांच्या कुंडलीत सूर्यग्रह शुभ आणि बलवान आहे, किंवा सूर्य कमकुवत असल्याने आत्मविश्वासाची कमतरता, वडिलांशी मतभेद, मान सन्मानात अडथळे, सरकारी कामात अडचणी येत असतील, त्यांच्यासाठी माणिक रत्न अत्यंत फायदेशीर ठरू शकते. कोणत्या राशींसाठी अनुकूल? प्रामुख्याने मेष, सिंह, वृश्चिक आणि धनु राशी ज्योतिषींना माणिक अनुकूल असते. विशेषतः सिंह राशीसाठी हे रत्न अत्यंत शक्तिशाली आणि प्रभावी मानले जाते. कसे आणि कुठे धारण करावे? माणिक रत्न उजव्या हाताच्या अनामिका बोटात सोन्याच्या अंगठीत बसून घालावे. रविवारी सूर्योदयानंतर शुभ मुहूर्तावर मंत्रोच्चार करून धारण करणे उत्तम. रत्न शुद्ध, दोषरहित आणि योग्य वजनाचे असावे. कोणासाठी हानिकारक? ज्यांच्या कुंडलीत सूर्यग्रह अशुभ, पापग्रहांची युती किंवा दृष्टीने पीडित असेल किंवा काही प्रतिकूल योग असतील, त्यांनी तज्ज्ञ ज्योतिषींच्या सल्ल्याशिवाय माणिक धारण करू नये. अन्यथा अहंकार, वादविवाद, राग, मानसिक अस्वस्थता किंवा आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात. महत्त्वाची सूचना: कोणतेही रत्न धारण करण्यापूर्वी आपल्या जन्मकुंडलीचा सखोल अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. अंधश्रद्धेने नव्हे तर शास्त्रशुद्ध पद्धतीने रत्न घ्या. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. गुरुदत्त ज्योतिष केंद्र, वाघोली पुणे. धन्यवाद. जय गुरुदत्त.